आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे. पण आम्ही गेले 10-12 दिवसांमध्ये प्रत्येक वॉर्डमधले, म्हणजे मुंबईत जर आपण म्युन्सिपल वॉर्ड पाहिले तर 227 आहेत. सरासरी प्रत्येक वॉर्डमध्ये 3 ते 4 हजार ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही आम्ही घेत आहोत. 3 ते 4 हजारच झालेले आहेत, कारण ही पूर्ण जी एक सिस्टीम आहे ती किचकट आहे. म्हणजे त्या जे कोणाचा अर्ज भरायचा असतो तो संभाव्य दुबारमधून काढायला, ते संभाव्य दुबारमधून काढायला तुम्हाला त्याच्या घरी जायला लागतं, त्याचा फॉर्म भरून घ्यायला लागतो. एक दाखला, मग आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी असेल, जे काय असेल त्याला अटॅच करून तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडे जायला लागतं, त्या व्यक्तीला घेऊन जायला लागतं. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अशी एक उम्मीद आहे, कुठेतरी आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाकडून हे जे 14 लाख दाखवलेले जे ह्यांचे संभाव्य दुबार म्हणून आहेत, त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल. बरं, हे 14 लाखांमधून जास्तीत जास्ती कोण आहेत? तर जास्तीत जास्ती मराठी नावं आहेत, जास्तीत जास्ती आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव आहेत. उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी, सुनील गोविंद शिंदे, हे 7 की 8 वेळा आलेलं नाव, 8 वेळा आलेले. बरं, ह्याच्या आधीही त्यांनी मतदान केलं आहे, त्याचे आमदार आहेत, ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये, जे आता मतदार यादी आहे, 7 वेळा आलेलं आहे. खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे 7 वेगळे वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत, त्यांचे वय वेगळी आहेत, ॲड्रेस वेगळा आहे, फोटो वेगळा आहे, पण नाव कॉमन वाटतंय, म्हणून 7 वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार. पण ह्या संभाव्य दुबारांचं, जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत, आमच्या महापौर राहिलेत, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या महापौर राहिलेले आहेत, त्यांचं नाव 8 वेळा आलेत. इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाडताई, त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेले आहेत. अनेक लोक असे आहेत ते संभाव्य दुबारमध्ये आलेत. अनिल देसाईजींचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेलं आहे. खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे. म्हणजे बरोबर मराठी नावं असतील, बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील, लोकप्रतिनिधींची नावं असतील, ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत. आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे, कारण जे कोणी संभाव्य दुबार ह्या यादीत येतं, म्हणजे ॲस्ट्रिक्सच्या ते येतं, जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचं एक हमीपत्र भरायला लागणार आहे, परिशिष्ट 2, आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल. म्हणजेच काय, तर ही सगळी नावं एक तर मतदानाला येऊच नाही, किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये. जे विरोधी पक्षाचे असतील किंवा जे मुंबई प्रेमी जे लोक असतील, त्यांचं मतदान स्लो डाऊन व्हावं, ही कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू शकते. पण तुम्ही विचार करा, जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युन्सिपल वॉर्डमध्ये 3 ते 4 हजार ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस लागत असतील, आणि पुढचे काही दिवस अजून आम्हाला, पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून काही 3-4 हजार ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा, ही यंत्रणा कधी लागली आमची? पूर्ण पक्ष, म्हणजे शिवसेना, महिला पुरुष दोन्ही, अंगीकृत संघटना, त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे, भारतीय कामगार सेना आहे, ग्राहक संरक्षण कक्ष आहे, युवा सेना आहे, युवती सेना आहे, टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माजी पदाधिकारी जेव्हा काम करत आहेत, तेव्हा आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे हे काम करून घेण्यासाठी. पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे, जे BLOचं काम आहे, तुम्ही हा विचार करा. आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे, किती BLO असायला पाहिजे आणि कोण BLO म्हणून नेमकं येतं आहे. BLO म्हणून गंमत अशी झालेली आहे, महानगरपालिकेची जी काही यंत्रणा निवडणुकीची आहे, BLO म्हणून कोण येतं आहे? तर ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, असे लोक पाठवले जात आहेत BLO म्हणून. आणि हे लोक जाऊन चेक करत आहेत की तुम्ही मतदार आहेत की नाही. लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाही आहे, बिलकुल नाही आहे. परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहील असेल. पण एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी, जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा आहे हे ओळखू पाहतात, तुम्ही लार्ज हाऊसहोल्डमध्ये जे 10+ लोक खरोखर राहतात की वेगळी वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय, तिथे तुम्ही असे लोक पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही, काही लिहिता येत नाही. तर नेमकं ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे, मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे, राज्याचे पण निवडणूक आयोगाला विचारत आहे, आणि स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे ह्यांनाही विचारत आहे की नेमकं तुम्ही करता काय, पगार कशासाठी घेता, जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात का, म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये का, म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी का, म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये का, म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट का लावतात.
एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी मोठा घातलेलाच आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय, सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, यादीत काय लिहिलं आहे हे कळत नाही आहे, अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात महत्त्वाच्या पवित्र काम, आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवताय. तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही. पुढचा घोळ असा आहे, आणि हे परत तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेणं गरजेचं आहे. पुढचा घोळ असा आहे की निवडणूक यंत्रणेत साधारणपणे 5,86,000 लोक, युनिक लोकांचे नावं दुबार तिबार 5 वेळा 6 वेळा आलेत, म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये 14 लाख वेळा दाखवले संभाव्य दुबार. पण ह्याच्या पलीकडेही जाऊन प्रत्येक शाखेत जेव्हा मी जातोय तेव्हा मला लोकांकडून कळतो एक फीडबॅक, काही काही असे आहेत संभाव्य दुबार, जसं मी दाखवलं, जे खरोखर दुबार नाही आहेत, कॉमन नावे म्हणून संभाव्य दुबारमध्ये टाकले, पण काही काही दुबार आले आहेत, त्यांच्या नावासमोर स्टारच नाही आहे, त्यांना दुबार म्हणून ओळखलंच नाही आहे. मग ही तुम्ही आळस म्हणून असं केलं आहे की थट्टा म्हणून असं केलं आहे की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही की मुंबई महानगरपालिकेची जी सगळी निवडणूक यंत्रणा त्याची वाट लागावी, बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. तसंच तिसरा जो एक फीडबॅक माझ्याकडे येतो तो म्हणजे लोकसभेच्या वेळी देखील आणि विधानसभेच्या वेळी देखील आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, अजूनही ते ऑब्जेक्शन तसंच्या तसं आहे. ज्या लोकांची जे मृत मतदार आहेत, मयत मतदार आहेत, जे डेड वोटर्स ज्यांना आपण बोलतो, बिचारे कधीच गेलेत, म्हणजे कोणी 90मध्ये गेलं, कोणी 2000 साली गेलं, कोणी गेल्या 5 वर्षांमध्ये गेलं, त्यांचं डेथ सर्टिफिकेट देऊनही निवडणूक आयोगाने त्याच्यावर कुठेही कारवाई काही केली नाही आहे. आणि विधानसभेत जेव्हा आम्ही आत्ता ॲनालिसिस करत होतो, तो वोट चोरीचा गोल तुमच्यासमोर लवकर आणूच, त्याच्यात पण प्रत्येक सीटवर कमीत कमी 4 ते 5 डेड वोटर्सनी बूथ वाईज मतदान करून गेलेले आहेत. ही वोट चोरी नाही तर काय आहे? हे मतदार कुठून आले, कोण आहेत हे जे गेलेले मतदार आहेत, मग त्यांच्या वतीने दुसरं कोण प्रॉक्सी वोटिंग करत आहे का? मतदान तुम्ही करू कसं दिलं? आणि इथे पण ह्या यादीत पण ऑन ॲन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 80 ते 100 मतदार असे आहेत जे कधीच गेलेले आहेत, पण त्यांची नावं अजूनही मतदार यादीत आहेत. ह्यांचं करायचं काय? बरं, आम्ही ह्या निवडणूक आयोगाला सांगितलं, सर नाही वो ऊपरवाले करते, ऊपरवाल्यांना सांगितलं, नाही सर वो नीचेवाले करते. मधल्यामध्ये तुम्ही काय घोळ घालताय मग? हा जो एक प्रॉब्लेम आहे ना, ह्याचं उत्तर देणार तरी कोण? हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि हा देखील आम्ही प्रश्न आज तर पत्र लिहून पाठपुरावा करत आहोत, पण अजून मोठी चळवळ काही उभी करायची झाली तर मला वाटत नाही आम्ही मागे पुढे बघू, कारण हे आमच्या देशाच्या लोकशाहीमध्ये तुम्ही लोकशाहीला मारून टाकण्याचं काम करता. लार्ज हाऊसहोल्डचा विषय आहेच. मुंबईत 26,000 26,500 घरं आहेत जिथे 10पेक्षा जास्ती लोकं राहतात. 8,29,000 मतदार अशा घरांमध्ये आहेत ज्यांचे एकमेकांशी काही म्हणजे काही घरं जेन्युइन आहेत. आम्ही हे पण डोर टू डोर जाऊन शोधतो, कारण डोर टू डोर जाऊन सापडलं कोणी दुसरं तर त्यांना कसं बाहेर काढायचं आम्ही वेगळ्याने बघतोय. पण ह्या 8,29,000मध्ये किती बोगस मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत, ह्याच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? हे जे तुम्ही BLO पाठवता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही, ते बिचारे जाऊन काय बघणार आहेत, काय तुम्हाला फीडबॅक देणार आहेत? आणि हा सगळा विषय जर तुम्हाला धक्कादायक वाटत असेल तर इथे हा विषय थांबत नाही. ह्याच्या पुढे जाऊन हा गुन्हा म्हणाल तुम्ही किंवा अजून काही म्हणाल, पण ह्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट जी आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे, कारण आम्ही यादीचं पूर्ण वाचन करत आहोत, प्रत्येक शाखेत वाचन करत आहोत. आमचे परम यादव आणि मिलिंद साटम हे दोघंही माझ्यासोबत बसलेले आहेत. हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेट सदस्य आहेत. ह्या दोघांनीही जो अभ्यास केलेला आहे आणि बाकीच्या यंत्रणेने जो अभ्यास केलेला आहे, शाखेतून आता फीडबॅक येतो आहे. तुम्हाला आठवत असेल ही यादी जी मुंबई महानगरपालिकेसाठी लागू असेल, मास्टर लिस्ट जी होती, निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की 1 जुलै 2025 नंतर एकसुद्धा नवीन मतदार येऊ शकत नाही. बरोबर आहे? काय तारीख सांगितली होती? 1 जुलै 2025. आमच्याकडे आत्ता एक नजर टाकल्यानंतर, प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास 32,000 ते 33,000 मतदार असे आलेले आहेत जे 1 जुलै 2025 नंतर ह्या यादीमध्ये आलेले आहेत. म्हणजे संभाव्य मतदारांचा गोंधळ. तुम्हाला संभाव्य दुबार मतदार जे आहेत, तुम्ही 14 लाख सांगताय, त्याच्याहूनही अधिक आहेत. जे तुम्ही ओळखलेले आहेत ते काही दुबार नाहीच आहेत, वेगळी लोक आहेत. डेड वोटर्स आता पत्ता नाही पण मतदानाला येत आहेत. जे लार्ज हाऊस होल्ड आहेत त्याचा काही आम्हाला माहिती नाही. BLO असायला पाहिजेत ते नाही आहेत. मग निवडणूक नेमकी चालवते कशी हा प्रश्न विचारत असताना हा जरा जो गोंधळ आहे, तुम्ही जरा थोडं एक्सप्लेन करून माहिती द्या. येईल तुमचा आवाज येईल. नमस्कार. आमच्याकडे असे बरेचसे, म्हणजे माझ्याकडे नाही म्हणता 1,500 असे वोटर्स आहेत ज्यांचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतो.
माझ्याकडे वॉर्ड नंबर 117 आहे. त्याचं प्रारूप यादीमधील नंबर आहे 48334. त्यांचं नाव आहे, नाव नका घेऊ, बाकीचं ठीक आहे, त्यांचं विधानसभेमध्ये जो झाली विधानसभा आपली, त्यात 156 नंबर विधानसभा, यादी क्रमांक 191, आणि त्यावेळीचा वोटर नंबर होता 1245, जे BMCने आत्ताच्या प्रारूप यादीमध्ये डिक्लेअर केलं आहे. आता बघायला गेलं तर आम्ही जेव्हा वाचन केलं तेव्हा आपल्या यादीमध्ये जी 191 नंबरची यादी होती, त्या शेवटचा वोटर हा 1144 1144. जर 1144 विधानसभेत होता आणि हा 1245 नवीन नंबर आला आहे, तर आम्ही त्यात पुढेही गेलो तर आम्ही हे सर्च केलं की 1 जुलैपर्यंत त्या यादीमध्ये किती नवीन वोटर्स ॲड झालेत. तर आम्हाला ते लक्षात आलं की 52 वोटर्स ॲड झालेत, म्हणजे दॅट टोटल्स कम्स टू 1196. जर टोटल मागच्या विधानसभेपासून आत्तापर्यंत 1196 वोटर्स झाले आहेत, तर हा 1245 नंबर आला कुठून? जिथे साहेबांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनने कुठली यादीच डिक्लेअर नाही केली. तर आणि हे BMCने डिक्लेअर केलं आहे 1245. तर हे नेमकं घोळ कुठला आहे? म्हणजे यादीपासून आपण 49 एक्स्ट्रा वोटर्स एका यादीत घुसवले गेलेत, हे क्लिअरली दिसून येते. बरोबर आहे. नमस्कार. खरं तर ही गोष्ट नक्कीच आहे की BMCने ज्या आता प्रारूप याद्या दिल्या आहेत त्या स्वच्छ आणि ट्रान्सपरंट असल्या पाहिजेत आणि आम्ही त्याच्यावर फक्त काम केलं पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला त्याच्यामध्येच काम करावं लागते त्या नीट करण्यासाठी. आज पहिला विषय जर आपण दुबारचा म्हणू तर दुबारमध्ये जे खरे दुबार आहे आणि त्याच्यावर स्टारच नाही झाले, असे प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः 600 ते 750 वोटर्स आहेत. आता साधारणतः मी नाव नाही घेत, पण उदाहरणार्थ आमच्या वॉर्डमध्ये 12 नंबर प्रभागामध्ये 178 यादी आहे. त्या 178 यादीमध्ये एकाच व्यक्तीचं नाव आहे, एज तेच आहे, पत्ता तोच आहे, फोटो तोच आहे, आणि एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव आलं आहे. 704 अनुक्रमांक आहे, 1075 अनुक्रमांक आहे. तसंच त्याच यादीमध्ये पुन्हा एकदा सेम व्यक्तीचं नाव आलेलं आहे 616 आणि 750 या अनुक्रमांकावर. म्हणजे अशा पद्धतीने